नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी वडगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल, 6 जणांवर कारवाई। वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दरम्यान लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलीस उपनिरीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी मतदान केंद्र परिसरात गैरप्रकार घडल्याची घटना उघडकीस आली। मतदान केंद्राबाहेर अडथळा निर्माण करणे, धमकी देणे, शिवीगाळ व धक्काबुक्की करणे तसेच मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करत निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणल्याचा आरोप आहे। या प्रकरणी अभिलाष बाबासो पाटील, अजय पाटील, राजवर्धन चव्हाण, युवराज पाटील, अमरसिंह पाटील, ईश्वरी अजय पाटील व त्यांच्यासोबत असलेले 2 ते 3 अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून मतदानावर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने प्रचार केल्याचं तक्रारीत नमूद आहे। या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।